प्रास्ताविकासाठी शाळेचे मुख्याध्यापक जगदाळे सरांना विनंती करतो याच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक संबोधन त्यांनी करावं. जरा आवाज माझा पोहोचेल असं वाटत नाही. येतोय ना? धन्यवाद. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या या लोकराजा शाहू सभागृहाच्या उद्घाटन समारंभासाठी या ठिकाणी उपस्थित आदरणीय खासदार शाहू छत्रपती महाराज, शाहूराजांचे दालन ऐतिहासिक व्हावं, त्यांचा वारसा जपला जावा यासाठी आवश्यक ते सगळे सहकार्य करणारे आमचे मित्र आदरणीय इंद्रजित सावंत सर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी काही कारणामुळे या ठिकाणी उपस्थित वेळानं होतील असं त्यांचा मेसेज आला, त्या जॅस्मिन मॅडम, शिक्षण समिती सभापती आदरणीय शीतल यादव मॅडम, माजी शिक्षण सभापती आदरणीय प्रवीण यादव सर, आमचं अशाच हा मार्गदर्शन करणाऱ्या मॅडम नेहमी असतात, पाठीशी असणारे आमच्या शिक्षणाधिकारी आदरणीय शंकर मॅडम, जिल्हा परिषद सदस्य काही कारणामुळं उशिरा येणार त्यांचा मेसेज आलेला आहे ते इंद्रजित पाटील साहेब, कबीरचे सभापती पण त्यांच्यासोबत येणार असं त्यांचा मेसेज आहे ते आदरणीय सातबा पाटील साहेब, या मतदारसंघाच्या पंचायत समिती सदस्य आशा पाटील मॅडम, आमच्या शेजारचे मतदारसंघातले पंचायत समिती सदस्य आणि ज्यांनी आपल्या शाळेसाठी भरघोस काही गोष्टी द्यायचं आधीच वचन दिलं कार्यक्रमाच्या पूर्वीच ते आदरणीय कळके साहेब, प्रभारी गट विकास अधिकारी आदरणीय सुहासराव पाटील साहेब, आमच्या गट शिक्षणाधिकारी पात्रे मॅडम, विस्तार अधिकारी आणि मला वाटतं उपशिक्षणाधिकारी आमचे ठोकळ साहेब, त्यांच्याकडे सगळं चार्ज आहे ते, गावचे लोकनियुक्त सरपंच शिवाजी गायकवाड साहेब, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील साहेब, उपाध्यक्षा विनोद जाधव मॅडम, या गावच्या उपसरपंच तेजस्विनी पाटील मॅडम, या केंद्राचे केंद्रप्रमुख अश्वरत्न सर, याशिवाय या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, देणगीदार, शुभचिंतक, हितचिंतक या सर्वांचं मी या निमित्तानं मुख्याध्यापक म्हणून स्वागत करतो आणि 2च मिनिटाचं प्रास्ताविक मांडतो. आपल्या सर्वांच्या प्रयत्नानं हे लोकराजा सभागृह साकारलेलं आहे. आज त्याचं उद्घाटन आदरणीय शाहू महाराजांच्या हस्ते होतंय. हा आपल्या सर्वांसाठी एक अभिमानाचा मोठा आनंदाचा क्षण आहे. या शाहू महाराजांनी या शाळेची स्थापना 1 मे 1918 रोजी केली. आपल्या गावातल्या मंदिरामध्ये ही शाळा पुढे भरायची. वरणगे, पाडळी, निटवडे या ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाचे दारं उघडायचे काम शाहू महाराजांनी केलं आणि तेव्हापासून या शाळेची भरभराट सुरू झाली. कालांतराने 1983 साली वरणगे शाळा स्वतंत्र झाली, त्या ठिकाणी ती भरू लागली. तर या आत्ता जी खोली आपल्याकडे दिसतात समोरच्या ते 1954 सालच्या आहे. म्हणजे तेव्हापासून अतिशय मजबूत स्थितीमध्ये ही शाळा आहे. शाळेमध्ये जसं कळके साहेबांनी उल्लेख केला होता की इथलं मुला मुलींचं प्रमाण बॅलेन्स्ड आहे. गेल्या वर्षी आमच्याकडे 85 मुलं 85 मुली होत्या, तर यावर्षी 83 मुलं आणि 79 मुली आहेत. पण अजून वेटिंगमध्ये काही मुली आहेत, चांगली यायचे. साधारण बाहेरच्या शाळेतून 10 ते 15 मुलं आमच्या शाळेकडे आता यायला लागले. गुणवत्तेच्या बाबतीमध्ये शाळेचं चांगलं काम आहे, चांगलं नाव आहे. आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यापूर्वी 7 विद्यार्थी आपल्या शाळेचे आले होते, त्यामध्ये राज्यस्तरीय स्तरावर 10वा क्रमांक आमच्या क्षितिजा पाटीलने मिळवला होता. त्यानंतरच्या बॅचमध्ये सर्वेश पाटील यांना पुन्हा त्याच्यापेक्षा जास्त गुण काढून राज्यामध्ये 10वा क्रमांक मिळवला. क्रीडा स्पर्धेमध्ये आम्ही जिल्हा स्तरापर्यंत पोहोचलो. यावर्षी जिल्हा स्तराचे काही मेडल्स आम्ही आणले. गेल्या वर्षी जे जनरल चॅम्पियनशिप करवीरला मिळाली होती त्यात सर्वाधिक वाटा या केंद्राचा होता आणि त्यामध्ये ही शाळा अग्रेसर होती. आपल्या शाळेतील विद्यार्थी कुठेही कमी पडू नये, म्हणजे गुणवत्तेत पाहिजेत, बाकी सगळ्यात पाहिजेत, पण आता आधुनिक युग आहे, तंत्रज्ञानामध्ये कुठं कमी पडू नयेत म्हणून आपल्याकडं तंत्रज्ञानासाठी आम्ही विशेष दालन सुरू केलं. समोर जे आपल्याला दिसतंय ते वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून, पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही 20 संगणक त्या ठिकाणी सुरू केलेले आहेत आणि मुलांचं शिक्षण या ठिकाणी चालू केलेलं आहे. यासाठी आम्हाला जे मदत करणारे लोक आहेत, वैयक्तिक व्यक्तीपासून सगळ्या संस्था आहेत, बचत गट आहेत, गावातले आहेतच, शेजारच्या गावातले, त्याशिवाय IDBI बँकेनं आपल्याला मोठी मदत केलेली आहे. इंटरॅक्टिव्ह फायनान्स आहे, 1.25 लाख रुपयांचा तो IDBI बँकेने दिला आहे. क्षमा फाउंडेशनचे सगळे पदाधिकारी इथं आलेले आहेत पुण्यातून तेवढ्यासाठी कार्यक्रमासाठी. त्याने आम्हाला 10 संगणक मोफत दिले. जयश्री गायकवाड मॅडमने 5 संगणक दिले.
या गावचे सरपंच आहेत, त्यांनी संगणक दिलेत आणि जे लागेल त्यावेळेला कधी हात त्यांचा खिशाडे गेला नाही, असं झालं नाही. अध्यक्ष आमचे जे शाळेचे आहेत ते अविरत म्हणजे शाळेतले शिक्षक आहेत की काय असं वाटावं इतकं अहोरात्र काम करतात. आणि दोन्ही कमिट्या म्हणजे ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापन समिती गावाला घेऊन कसं पुढे जाता येईल यासाठी सतत प्रयत्न करतात. अगदी मुलांनी खडे उचलण्यापासून हे ट्रॅक्टर ट्रॉलीनं मुरुम टाकण्यापर्यंत हे काम, आणि दुसऱ्या बाजूला 500 रुपयापासून 50,000 रुपयापर्यंतची देणगी. आजच आपण आता सभागृहात येतो तर बाहेर 57 खुर्च्या शिवसाई ग्रुपनं आपल्याला दिलेल्या आहेत. म्हणजे अजूनही मदतीचा ओघ चालू आहे, पण या सगळ्या गोष्टीला मर्यादा येते. आम्ही हे सगळे गावकरी मुलं शिक्षक हे जे करतोय त्याला एक मर्यादा आहे आणि ती मर्यादा उल्लंघन करून आम्हाला काही गोष्टी पुढच्या काळामध्ये आम्हाला इथे करायच्या आहेत. आदरणीय इंद्रजित पाटील साहेबांच्या बरोबर परवा आमची मोठी चर्चा झाली होती. साहेब आम्हाला एक चांगली इमारत शाळेची इथं करायची आहे, असं एक माणूस आहे. स्वच्छतागृह अत्याधुनिक प्रकारची असावी आणि आम्ही आता तात्पुरतं संगणक कक्ष चालू केलाय. तो शासनाची मदत मिळते 50 लाखाची जे आपली वर्ग तयार होत आहे त्यामधून कलेक्टर साहेबांच्या मदतीनं किंवा आपल्या मदतीनं असा सुसज्ज प्रयोगशाळा आम्हाला संगणकाची सुरू करायची आहे. भरपूर काम आहेत. आम्ही आमची गुणवत्ता खेळ सांस्कृतिक यामध्ये पुढे जातोय, भौतिक सुविधेमध्ये पुढे जातोय. तर त्यामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य असावं. आपण सगळेजण इथं आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं खूप खूप आभार मानतो. महाराजांनी उद्घाटन केलं त्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो आणि माझं छोटंसं प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.